कशाच गाईज आज जरा ब्लॉग लेट चालू केलाय पर 5:45 झालं वाढलेलं नाही का गाईज ऑल मजेत ना. आज जरा ब्लॉग लेट चालू केलाय कारण आपण सकाळपासून जरा अभ्यास करत होतो कारण उद्या आहे आपला पेपर. तुम्हाला माहितीच असं नाही एक बाकी पेपर नाही का. मग असंच बसलो होतो. आता पावसाचं वातावरण झालं कसं वातावरण झालं बघू शकता तुम्ही. मागाशी थोडासा पडून गेला भुरभुर जास्त नाही पडला पण आता बघा ना कसं वातावरण झालं कडक. हो बघा हे बघू शकता आपल्या हॉस्टेलच्या बॅक साईडचा व्ह्यू आपल्या रूमचा कसं कडक वातावरण झालंय. पाऊस पडतो का काय अजून काय माहिती. तसं ऑलरेडी थोडा पडून गेलाय नाही का मगाशी पण आता जास्त पडतो का काय माहिती. त्याच्यामध्ये लाईट गेली. आता आपल्याला रिव्हिजन करायची होती पण लाईट गेली. मग बघू उजेड आहे तोपर्यंत रिव्हिजन करू. त्याच्यानंतर मग उद्या सकाळी उठून करावं लागेल. तो सांगतो तुम्हाला लाईट आले की काय. चला गाईज आता 7:30 वाजलेत. पाऊस येऊन गेला नाही का जास्त नाही पडला पण पडला. आता मी तुम्हाला दिसत नसेल नाही का काळ दिसत असं पण मी तुम्हाला वातावरण दाखवण्यासाठी ब्लॉग चालू केलाय. हा कसं कडक वातावरण आहे. एक मिनिट हे बघा कसं आहे मस्त वातावरण झाले. आता मी आणि ओमजी चाललोय जेवण करायला. ओमजी लई दिवसाने आपल्या ब्लॉग मध्ये येतोय. लाजतोय थोडा पण दिसत नसेल हे का दिसला का. गाईज फायनली आपला पेपर पण झालेला आहे देऊन मस्त गेला पेपर. काही टेन्शन नाही का काय नाही. मग आता आपण तयारी करतो बॅग बिग भरतो. तर आपण लगेच निघणार आहे घरी. एक प्लॅन होता जरा शिवनेरीला जायचा पण तो कॅन्सल झालेला आहे कारण ते मित्र येणार होते अभिन ते येणार होते पण त्यांचं पावसामुळे काय प्लॅन झालाच नाही का. तो बोलला आपण कॅन्सल करू पावसामुळे कारण जास्त पाऊस आलता म्हणून. मग आता डायरेक्ट घरी आहे. तो आपला सनी मित्र आहे सनी वैद्य आपल्याच गावाकडचा आहे. मग त्याच्यासोबत चाललो आपण गावी. चला दाखवतो कसं वातावरण कसं काय. गाईस फायनली आपण सगळं बिवरून निघालो होतो तर घरी जायला. बघू शकता पाऊस पडत होता थोडा बघू शकता कसं खतरनाक वातावरण आहे. थोडं व्हिडिओ घेतला आपण पण. मग एकदा चेक करा नाही का कसं वातावरण वाटतं तुम्हाला ते सांगा. आणि आपणच ड्रायव्हिंग करत होतो आपल्याला मजा येते ड्रायव्हिंग करायला. चला मला सांगा वातावरण कसं झालं तसं. वातावरण मस्त झालं म्हटलं तुम्हाला पण दाखवा नाही का. जेवढं शूट करता आलं फक्त. त्याच्यानंतर टेरेसवरून पण आपण शूट केलं. बघू शकतो किती भारी वातावरण झालं नाही का. बघूशीच वाटत होतं पाऊस पण पडत होता थोडा आलं खाली निघून. काहीच फायनली पोचलेले घरी आपण. म्हटलं 5:30 वाजले होते घरी याला. त्याच्यानंतर मी जरा आत्तिका जायचं होतं आत्तीची घरभरणी होती. मग पटकन आवरून तिच्याकडे गेलो. त्याच्यामध्ये आपल्या फोनला चार्जिंग कमी होती म्हणून काही एवढं आपण शूट केलं नाही. मग तिकडं जाऊन 9 वाजले होते 9-9:30 वाजले होते मला घरी यायला. तिकडं जेवण केलं. मग चालते आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.